रोहन सर आज अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ महेंद्र जळमीच्या बाबतीत पोस्ट केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दिसत आहे। अरे एक गुण काय करतात तुम्ही? निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओमधली सत्यता त्याची पडताळणी असं आहे की आचारसंहिता निवडणुकीचं हे वर्ष आहे म्हणूनच हे अधिवेशन रविवारपर्यंत येत आहे। आता तुम्ही जो प्रश्न केला की 6 दिवसात महाराष्ट्राच्या 3.5 कोटी जनतेला न्याय मिळू शकतो का, त्याचं उत्तर होय असू शकत नाही। पण अधिवेशन निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या कारणाने अधिवेशन समजा आम्ही उद्या 3 आठवडे घेतो पण त्याच्या चर्चाच जर करता येत नसेल तर मग अधिवेशनाचा उपयोग होणार नाही। यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की मार्च अधिवेशनामध्ये जे विषय सुटले त्यावर आपण चर्चा करू आणि निवडणुकीनंतर विविध विषयांवरच्या बैठका घेऊन त्या बैठकींमध्ये न्याय कसा देता येईल याबद्दल निश्चितपणे कार्यवाही करू। पण सरकारची इच्छाही जरी असली की 3 आठवड्याचं अधिवेशन घेतलं पाहिजे, माझी स्वतःची इच्छा आहे 3 आठवडे 6 आठवडे अधिवेशन घेतलं पाहिजे। पण आचारसंहितेच्या कारणाने जर अधिवेशनात चर्चाच करता येत नसेल तर नुसतं अधिवेशन घेऊन त्याचा उपयोग होणार। विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत असं कळतंय की भाजपकडनं जसा प्रस्ताव देण्यात आलेला आहे की खालच्या सभागृहांमध्ये विजय वडेट्टीवार आणि वरच्या सभागृहांमध्ये अनिल परब ही नावांच्या बाबतीत असा काही प्रस्ताव देण्यात आलाय का किंवा अशी काही चर्चा झाली आहे का? मला वाटतं असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टी कसा काही या काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल किंवा उभाटाचे प्रमुख कोण असेल भारतीय जनता पार्टी ठरवे। मला वाटतं एवढे वाईट दिवस अजून राजकारणात यायचे आहे। विदर्भवादी राहिलेले आहे, भाऊ सुद्धा बोलले, बावनकुळे साहेब सुद्धा बोलले। नाही, निश्चितपणे विदर्भाच्या विकासाची चिंता करावीच लागेल। वैधानिक विकास मंडळाच्या बाबतीमध्ये अजूनही निर्णय झालेला नाही। मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे लक्षात आणून दिलं की केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे। विदर्भाची लोकसंख्या 23% होती जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात आलो, ती आता 20% झाली आणि याचं कारण विदर्भाच्या जनतेमध्ये काही अडचण आहे असं नाही आहे। याचं कारण की संधीची उपलब्धता ही मुंबई पुण्यापेक्षा आम्हाला या भागात वाढवावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागेल, या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागेल। आपण शिक्षणामध्ये खाजगी विद्यापीठं मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबई किंवा त्या परिसरात होते आहे, मग विदर्भाचे विद्यार्थी शिकायला पुणे मुंबई या भागात जातात आणि असा विदर्भाचा एकीकृत विकास व्हावा आणि यासाठी मी काही आमदार मोदींशी चर्चा केली आहे, काही सामाजिक संस्थांशी चर्चा केली आहे। आज 7:30 वाजता उद्योग क्षेत्रातल्या लोकांशीही माझी बैठक आहे ती याच कारणासाठी की विदर्भाच्या संदर्भामध्ये आम्हाला एक मॉडेल डेव्हलपमेंट प्लॅन हा लोकांकडून घेऊन हा सरकारला सादर करायचा आहे। अन्यथा मुंबई भागामध्ये MMRDA क्षेत्रामध्ये लक्षावधी कोटीची कामं होतील आणि विदर्भ तसाच वंचित राहील। जो आवाज मी भूमिका काम चालू आहे स्वतंत्र विदर्भ राज्य खाली घे ना तोंडात टाकण्यासाठी ना आमच्या मित्रांची तयारी असणार आहे। मागेही शिवसेना जी उद्धव साहेबांची शिवसेना तेव्हा आमच्यासोबत होती त्यांची तयारी होती। आम्हाला शेवटी 14 मध्ये 123 आमदार निवडून आले, आत्ताही आम्ही 132च आहोत। त्यामुळे असा ठराव पास करायला आता आमच्याकडे संख्याबळ नाही आहे, पण तोपर्यंत थांबायचं का? तर तोपर्यंत थांबायचं नाही। विदर्भाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, रोजगाराच्या क्षेत्रामध्ये, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये सर्व व्यापी सर्वंकष विकास व्हावा यासाठी आम्ही एक मॉडेल तयार करून तो जेव्हा बहुमत लोक देईल
तेव्हा कदाचित पक्षाने केलेल्या निर्णयाबद्दल आम्हाला आमच्या वरिष्ठांसोबत भेटता येईल. पण या क्षणी कारण नसताना तेव्हाच्या विषयावर वरिष्ठांना भेटून आज तरी मला वाटतं की काही साध्य होणार. भाऊ, बिबट्यांच्या संदर्भात तुम्ही बिबट सफारी सुरू केली पक्षाने होती. आपापली भूमिका या अगोदर स्पष्ट केली. भाऊ, बिबट्यांच्या संदर्भात लक्षवेधी येते, तुम्ही बिबट सफारी सुरू केली होती, मात्र आज परिस्थिती वेगळी झाली. 5,000हून अधिक बिबट्यांची संख्या राज्यात दिसते. 5,000 प्रचंड नाही वाढलेत. आहे, साधारणतः 2,000च्या आसपास बिबट आहे. त्यासाठी 3 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. एक, जसं ताडोब्यामध्ये आपण प्रायोगिक स्तरावर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग केला होता, ज्याचं कौतुक मन की बातमध्ये माननीय मोदीजींनी केलं होतं, त्याचा विस्तार केला पाहिजे. आत्ता भारत सरकारकडे, आर्मीकडे या संदर्भामधली उत्तम टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. या संदर्भात सन्माननीय राजनाथ सिंग साहेबांशी भेट घेऊन या AI टेक्नॉलॉजीचा उपयोग मॅक्झिमम केला पाहिजे. नंबर 2, या संदर्भात आपण प्रायमरी रेस्क्यू लोकांची नियुक्ती केली होती, स्टाफची नियुक्ती केली होती. ते प्रायमरी रेस्क्यू टीम पुन्हा एकदा नियुक्त केलं पाहिजे, त्यासाठी पैसे उपलब्ध केले पाहिजे. तिसरा मुद्दा की या संदर्भामध्ये लोकांना जागं करण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी आपल्याला सायरन व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि शेवटचा मुद्दा की ज्या ठिकाणी जंगल कमी आहे त्या ठिकाणचे बिबट हे जेरबंद करून सफारीमध्ये सोडले पाहिजे. सफारीचा साईज वाढवला पाहिजे. नसबंदीचा प्रयोग केला जातो, तुम्हाला वाटतं नसबंदी करता येईल, नसबंदी सुद्धा यशस्वी होऊ शकेल. भारत सरकारची परवानगी घेऊन ती नसबंदी केली पाहिजे. आणि जास्तीचे बिबट हे इतर कोणत्या राज्यामधल्या जंगलात हवे असतील तर ते दिले पाहिजे. आणि काही बिबट ज्यांनी माणसावर हमले केले त्यांना आपण जेरबंद करतो, ते देशाच्या विविध ठिकाणी झूमध्ये दिले पाहिजे. आमदार अनिल बोंडरे यांच्या विमान प्रवासासाठी जी 144 की 142 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, त्याच्या बाबतीत आता टीका होऊ लागलेली आहे. नाही, विमान प्रवासासाठी म्हणून तरतूद विशेष होत नाही. आमदार खासदारांचे पगार असतील किंवा आमदार खासदारांच्या विविध बाबी असतील त्या बाबीसाठी तरतूद होते. विमान फक्त प्रवास याला कधीच तरतूद होत नाही. मला वाटतं की ही कुणीतरी कपोकल्पित कथा तयार केली. भाऊ, नवाब मलिकांकडे नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही असा पवित्रा कुठेतरी मुंबईत भाजपने घेतलेला पाहायला मिळतोय. काय भाजपची नेमकी भूमिका असेल? नाही, याबद्दल मला माहिती नाही. पण शेवटी एखाद्या पक्षामध्ये एखादा नेता असेल तर त्याच्या संदर्भात पक्षप्रमुख आमचे निर्णय करतील. मला वाटतं की या संदर्भात माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय